नमस्ते मंडळी, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ। हे बघा, मी ही फोडणी देत आहे। यामध्ये सगळं का ठेवलं होतं, तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं होतं। जे बिगनर आहेत त्यांना समजणार नाही म्हणून मी यामध्ये सगळं लसण, मिरची, कांदा, कढीपत्ता सगळं ठेवून व्हिडिओ काढला। मटकीची भाजी बनवणार आहे। मीठ घालते आता, लवकर भाजतं म्हणून घालायचं। मंडळी, कमेंट करून सांगा कशी मटकीची भाजी बनली म्हणून। बघू शकता मंडळी कसं लाल झालंय, असं लाल व्हायला पाहिजे। मिरच्या पण चांगल्या भाजलेल्या आहेत बघा। आता आपण टोमॅटो घालूया। दोन मिनिटं परतून घ्यायचं याला। दोन मिनिटं परतून झालंय मी याला चांगलं। 2 मिनिटं हिंग, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे तो। मंडळी, तुम्ही जर या पद्धतीने जर बनवलं ना तर नक्कीच तुम्हाला आवडणार। मटणाला सुद्धा मागे पाडते ही भाजी। बघा, मी थोडंसं पाणी घातलंय। या पद्धतीने तुम्ही मटकीची झणझणीत भाजी बनवून बघा, मग तुम्हीच बोलता खरंच खूप छान पद्धतीने दाखवला तुम्ही। आणि मटणाला मागे सोडती हे भाजी बनवून तर बघा तुम्ही, कमेंट मध्ये नक्की सांगा। आता मी याला 5 मिनिटं झाकून शिजवणार आहे, तेल सुटूस तर। चला बघूया टोमॅटो शिजले का। शिजले, हे बघा तेल सुटलेलं आहे, मस्त शिजलेलं आहे। बघू शकता। आता मटकी घालूया आपण। हे बघा मंडळी, मिक्स करून झालेलं आहे। शिजण्यासाठी पाणी घालूया आपण। कशी दिसते छान बघा। मी एवढं पाणी घालणार आहे। बघा मंडळी, पाणी घातले। आता याला 10 ते 15 मिनिटं शिजून द्यायचं। मंद गॅस करायचा। बघू शकता मंडळी, दिसायला पण किती सुंदर दिसायला लागली मटकी। हे बघा, आता यामध्ये कोथिंबीर टाकायची राहिलेली आहे। तर आपण हे बघा कोथिंबीर धुवून घेतो 2 पाण्याने। हे 2 पाण्याने धुतलंय मी, आणि 3रं पाणी आहे, कारण यामध्ये खूप माती बिती असते म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचं कधी पण। मटकी शिजत आहे, नंतर घालूया कोथिंबीर लास्टला, म्हणजे
आणि एका हाताने मी काम करत आहे. आपली मटकी पूर्ण पाणी सुकलेलं आहे. थोडीशी राहिलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तयार झाली खायला. या मंडळी जेवायला. मंडळी या जेवायला. कशी बनली भाजी? नमस्ते मंडळी, कशा आहात? बघा आम्ही हे मूग घेतले, मटकी आहे, चणे आहेत. हे मी रात्रभर भिजवणार आहे. चला याला 3-4 पाण्याने धुऊया मस्त आणि नंतर भिजत घालूया रात्रभर. एका हातात मोबाईल आहे माझ्या. छान 2-3-4 पाण्याने धुवायचं. 3 पाण्याने धुतलं तरी चालतं. पाणी फेकून देऊ, दुसऱ्या पाण्याने धुवून घेऊ. अजून तिसरा पाणी आहे. हा तिसऱ्या पाण्याने धुवून मग बस करणार आहे. नंतर भिजल्यानंतर परत 1 पाण्याने धुवायचंय. माझे भांडे धुवायचे तसेच पडलेत बघा. 3 पाण्याने धुतले, स्वच्छ झाले. 4 पाण्याने धुवायची गरज नाही. भांडे पडले धुवायचे. धुवून झालंय. आता रात्रभर भिजायला ठेवूयात झाकून. माझे भांडे तिकडे पडलेत किती बघा. काम किती म्हणजे घरचं काम दिसतच नाही किती केलं तरी. रात्रभर भिजत ठेवलेलं आपण उघडून बघूया. हे बघा. आता याला हे पाणी फेकायचं आणि 1 पाण्याने धुवायचं. एक पाण्याने धुणार आहे मी ह्याला. मटकीमध्ये वास येत नाही म्हणून. हे बघा मंडळी, काळसर पाणी निघत आहे. या चाळणीमध्ये मी काढून घेणार आहे. बघा यामध्ये पाणी निथरत आहे. हे सगळं पाणी निथरून द्यायचं. निथरल्यानंतर सांगते मी पुढे. पूर्ण पाणी निघालेलं आहे. आता डब्यामध्ये ठेवून देऊया आपण. रात्रभर भिजून ठेवलं, पाण्यानं स्वच्छ धुवून या चाळणीमध्ये काढलेलं आहे. आता आज सकाळी डब्यात ठेवायचं आणि उद्या सकाळीच काढायचं. म्हणजे यामध्ये पण मोड येणार. जर तुम्ही आज सकाळी ठेवलात आणि संध्याकाळी काढलं तर मोड येणार, पण ह्याच्यामध्ये येणार थोडे, जास्त नाही येणार. मग आज सकाळी ठेवलं डब्यामध्ये तर दुसऱ्या दिवशीच काढायचं. म्हणून यामध्ये पण मोठे मोड येणार. तुम्ही बघा, मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सगळं दाखवते. मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करा. नक्की आई वडिलांची काळजी घ्या. डब्यात ठेवते मी आता ह्याला. हा बकेट आहे माझ्याकडे कलरचा मोठा, त्यामध्ये ठेवत आहे मी. आता याला मी उद्या सकाळीच काढणार आहे. चला बघूया मंडळी. काल सकाळी मटकी ठेवलेली आपण, मोड आलेत का? वाव, बघू शकता कसे मोड आलेले आहेत. फक्त उघडून बघितलं तर
हे बघा, जसा वारा लागला तसा मोड आलेले आहेत. बघू शकता मंडळी कसे मोड आलेले आहेत. हे बघा बघा, चण्यामध्ये पण आलेले आहेत मोड. बघा कसे बाहेर निघाले. थंडीच्या दिवसामध्ये एवढे मोठे मोठे मोड येतच नाहीत आता, पण ही पद्धत जर वापरली तर नक्कीच असे मोड येणार. ही पद्धत आवडली का मंडळी तुम्हाला? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जास्त मी हेच कडधान्य खाते. जास्त कडधान्यच बनवत आहे मी घरात, कारण मूगमध्ये आणि चण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. वजन पण कमी करत आहे हा, म्हणून मी आठवड्यातून 3दा तरी 2दा बनवतच आहे. तर ही ट्राय करा तुम्ही अशी पद्धत नक्कीच. असं पण खाऊ शकता, सॅलेड बनवून तुम्ही बघा, खूप छान लागते. या कडधान्याची भाजी बनवलेली मी पोस्ट करणार आहे यूट्यूबवर. नक्कीच ते पण व्हिडिओ बघा. भाजी बनवलेलं झणझणीत बनवते मी एकदम मस्त. या डब्यात काढून घेतले मी. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार, संध्याकाळी बनवणार आहे. नक्की हा व्हिडिओ रेसिपीचा बघा. आई वडिलांची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.